नमस्कार सर्वांना, कसे आहात? तर सर्वप्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा. आणि आज मकर संक्रांत आहे आणि सगळ्यांना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, मनातले रुसवे फुगवे सगळे जागेवर सोडून द्या आणि नवीन गोष्टींना सुरुवात करा. मी निघालेली आहे कामाला जाण्यासाठी आणि देवपूजा वगैरे झालेली आहे. तर इथे देवपूजा वगैरे करून घेतली होती. स्वामींनाही पुरी भाजीचा आणि तिळगुळाचा नैवेद्य दाखवून दिलेला होता, कारण की दिदू म्हणू घरात नाही आहे. तर त्यामुळे पुरणाच्या पोळीचं वगैरे काही मी बेत घातला नाही, कारण की एकटीला करायला आणि खायलाही नको वाटतं लेकरं नसले तर. त्यामुळे मग बटाट्याची भाजी आणि पुरी असं मेनू बनवलेला आहे. नमस्कार. कामावरनं घरी आली आणि घरी आल्यावर बघा मला मम्मीने किती छान ताट करून दिलेलं आहे, कारण की मी म्हटलं होतं सकाळीच की दिदू म्हणून नाही आहे, त्याच्यामुळे पुरणपोळ्या वगैरे काही करणार नाही, कारण की कसं होतं लेकरं नसलेला मग करण्याची इच्छा राहत नाही आणि खाण्याचंही मन राहत नाही. आपल्या लेकरांना कसं सोडून खाणार आहे, पण मग म्हणत नाही का आता मी माझ्या लेकरांना नाही सोडून खाऊ शकत, तर माझी आई कशी खाणार आहे. त्याच्यामुळे तिने इतकं सुंदर असं ताट बनवून दिलेलं आहे, तुम्हाला नक्कीच दाखवते. तर हे बघा मम्मीने असं मस्तपैकी ते ताट रेडी करून दिले. आमटी, खीर, पोळी, कुरडई, पापड, भात, भजी सगळं सगळं काही. तर सर्वांनी आज पुरणपोळी खाल्लीच असेल सकाळी, पुन्हा एकदा पुरणपोळी खा आणि गोड दिवसाच्या तुम्हाला खूप खूप गोड अशा शुभेच्छा. मनातले रुसवे फुगवे जे काही असतील ते जागेवर सोडून द्या आणि एक नवीन सुरुवात करा. सगळ्यांना पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि नेहमी गोड बोला.